नमस्कार मित्रांनो, आर्या अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस पाटील भरती 2026 पद मित्रांनो पोलीस पाटील प्रश्नपत्रिका संच क्रमांक 5 मध्ये आपण सादर करणार आहोत, जे की तुम्हाला पुढील येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न ठरणार आहेत. तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनल ऐकानी सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला असा बघा, स्टार्टर ऑफ क्षेत्र कशाशी संबंधित आहे? स्टार्टर ऑफ क्षेत्र हे कशाशी संबंधित आहे? प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे नवे उद्योगासाठी स्टार्टर ऑफ क्षेत्र हे संबंधित आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 मित्रांनो, राष्ट्रीय युवा दिन कधी साजरा होत असतो? बघा, राष्ट्रीय युवा दिन कधी साजरा होत असतो? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 12 जानेवारी या दिवशी राष्ट्रीय युवा दिन साजरा होत असतो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 मित्रांनो, ICC T20 वर्ल्ड कप 2024 कोणता देश आयोजित करणार आहे? ICC T20 वर्ल्ड कप 2026 हा कोणता देश आयोजित करणार आहे? प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे भारत आणि श्रीलंका या देशामध्ये ICC T20 वर्ल्ड कप हा होणार आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 मित्रांनो, भारताचा भर कोणत्या ऊर्जा तंत्रावर आहे? भारताचा भर कोणत्या ऊर्जा तंत्रज्ञानावर आहे? प्रश्न हा पण खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे हरित ग्रीन टेक्नॉलॉजी याच्यावर भारताचा भर आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 मित्रांनो, प्रवासी भारतीय दिवस कधी साजरा केला जातो? प्रवासी भारत दिवस कधी साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 9 जानेवारी या दिवशी भारतीय प्रवासी दिन साजरा केला जातो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मित्रांनो, 73व्या घटनादुरुस्तीनुसार किती टक्के जागा हा महिलांसाठी राखीव आहेत? 73व्या घटनादुरुस्तीनुसार किती टक्के जागा हे महिलांसाठी राखीव ठेवलेल्या आहेत? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 33% ही जागा हे महिलांसाठी राखीव ठेवलेले आहेत. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 मित्रांनो, जल प्रदूषणाचा मुख्य परिणाम काय आहे? जल प्रदूषणाचा मुख्य आपला परिणाम सांगायचा आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे जलचर जीव नष्ट होतात. याचा काय मित्रांनो, जल प्रदूषणाचा मुख्य परिणाम आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 मित्रांनो, प्रश्न क्रमांक 8 मित्रांनो, जिल्हा परिषदेचा प्रमुख कोण असतो? जिल्हा परिषदेचा प्रमुख आपला सांगायचा आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे अध्यक्ष हा त्यांचा प्रमुख असतो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 मित्रांनो, वनतोडीचा परिणाम काय होतो? बघा, वनतोडीचा परिणाम काय होत असतो? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे जैवविविधता ही कमी होत असते. काय मित्रांनो, जैवविविधता ही कमी होत असते, म्हणजे ते आपला वनतोडीचा हा परिणाम आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मित्रांनो, कोणती ऊर्जा अपारंपरिक आहे? कोणती ऊर्जा ही अपारंपरिक आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे सौर ऊर्जा. हे काय मित्रांनो, अपारंपरिक ही ऊर्जा आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 मित्रांनो, मानवी शरीरातील सर्वात मोठा अवयव आपला कोणता आहे ते सांगायचा आहे. मानवी शरीरातील सर्वात मोठा अवयव आपला सांगायचा आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे त्वचा. त्वचा काय मित्रांनो, मानवी शरीरातील सर्वात मोठा अवयव आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 मित्रांनो, रक्ताचा लाल रंग कशामुळे असतो? रक्ताचा लाल रंग हा कशामुळे असतो? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे हिमोग्लोबिनमुळे रक्ताचा लाल रंग हा असतो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मित्रांनो, पंचायत राज प्रथम कोणत्या राज्यामध्ये लागू झालेले आहे? पंचायत राज हे प्रथम कोणत्या राज्यामध्ये लागू झालेले राज्य आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे राजस्थान या राज्यामध्ये पंचायत राज हे प्रथम लागू झालेले राज्य आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 मित्रांनो, जागतिक पर्यावरण दिन कधी असतो? जागतिक पर्यावरण दिन हा कधी असतो? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 5 जून या दिवशी जागतिक पर्यावरण दिन असतो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 मित्रांनो, शिवाजी महाराजांचे गुरु कोण होते? शिवाजी महाराजांचे गुरु आपल्याला सांगायचे आहेत. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे ते गुरु होते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 मित्रांनो, 73व्या घटनादुरुस्ती केव्हा वर्षी म्हणजे लागू झालेली आहे? 73वी घटनादुरुस्ती ही कोणत्या वर्षी लागू झालेली आहे? ऑप्शन क्रमांक
3 म्हणजे 1992 साली ही लागू झालेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 मित्रांनो, हरितगृह वायू कोणते आहे? हरितगृह वायू हा कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे कार्बन डायऑक्साईड. हा काय मित्रांनो हरितगृह वायू आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मित्रांनो, सर्वात जास्त कार्बन डायऑक्साईड शोषण कोण करत असतो? बघा, सर्वात जास्त कार्बन डायऑक्साईड हे कोण शोषण करत असतो? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे झाड हे सर्वात जास्त कार्बन डायऑक्साईड हे शोषण करत असतो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 मित्रांनो, पंचायत राज व्यवस्थेतील 3 स्तर कोणते आहेत? पंचायत राज व्यवस्थेतील 3 स्तर आपल्याला सांगायचे आहेत. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद. हे आपले योग्य आन्सर होईल. ऑप्शन क्रमांक 20 मित्रांनो, शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कुठे झालेला आहे? शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक आपला झालेला सांगायचे ठिकाण सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे रायगड. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मित्रांनो, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कधी झालेली आहे? ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कधी झाली आहे ते आपल्याला सांगायचं आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 1600 मध्ये स्थापना झालेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मित्रांनो, भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे? भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे गंगा. गंगा काय मित्रांनो भारतातील सर्वात लांब नदी आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मित्रांनो, स्त्री पुरुष तुलना हे कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष हा ग्रंथ लिहिलेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मित्रांनो, सर्वात मोठा खंड कोणता आहे? बघा, सर्वात मोठा खंड आपल्याला सांगायचा आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे आशिया. आशिया काय मित्रांनो सर्वात मोठा खंड आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मित्रांनो, सावित्रीबाई फुले यांनी पहिली मुलींची शाळा कुठे सुरू केलेली आहे? सावित्रीबाई फुले यांनी पहिली मुलींची शाळा कुठे सुरू केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे पुणे या ठिकाणी सुरू केलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मित्रांनो, भारतात सर्वात जास्त पाऊस कुठे पडत असतो? बघा, भारतामध्ये सर्वात जास्त पाऊस हे कोणत्या ठिकाणी पडत असतो? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे चेरापुंजी या ठिकाणी भारतामध्ये सर्वात जास्त पाऊस पडत असतो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 मित्रांनो, नर्मदा नदी कुठे मिळत असते? बघा, नर्मदा नदी ही कोणत्या ठिकाणी मिळत असते? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे अरबी समुद्राला ही नर्मदा नदी मिळत असते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे कळसुबाई. कळसुबाई काय मित्रांनो महाराष्ट्रातील सर्वात मोठे शिखर आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मित्रांनो, पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झालेली आहे? पानिपतची तिसरी लढाई ही कोणत्या वर्षी झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 1761 मध्ये पानिपतची तिसरी लढाई झालेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वात मोठे वनक्षेत्र कोणत्या भागामध्ये आहे? महाराष्ट्रातील सर्वात मोठे वनक्षेत्र हे कोणत्या भागामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे विदर्भामध्ये वनक्षेत्र हे सर्वात जास्त आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मित्रांनो, मुघल साम्राज्याची स्थापना कोणी केलेली आहे? मुघल साम्राज्याची स्थापना ही कोणी केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे बाबर यांनी मुघल साम्राज्याची स्थापना ही केलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 मित्रांनो, शेतकऱ्याचे आसूड हे कोणी लिहिलेले आहे? शेतकऱ्याचे आसूड हे कोणी लिहिलेले आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे महात्मा फुले यांनी शेतकऱ्याचा आसूड हे ग्रंथ लिहिलेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 मित्रांनो, तापी नदी कोणत्या दिशेने वाहत असते? बघा, तापी नदी ही कोणत्या दिशेने वाहत असते? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणारी नदी म्हणजे तापी नदी आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणते वृत्तपत्र काढलेले आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणते वृत्तपत्र हे काढलेले आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे मूकनायक हे वृत्तपत्र त्यांनी काढलेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 मित्रांनो, महात्मा गांधींना
राष्ट्रपिता कोणी म्हटलेले आहे? महात्मा गांधींना राष्ट्रपिता असे कोणी म्हटलेले आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे सुभाषचंद्र बोस यांनी महात्मा गांधीजींना राष्ट्रपिता असे म्हटलेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 मित्रांनो, ज्ञान या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? ज्ञान या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे विद्या. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 मित्रांनो, पाणी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? पाणी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे कोरडे. काय मित्रांनो, कोरडे हे पाणी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 मित्रांनो, मानवी शरीरात किती हाडे असतात? मानवी शरीरामध्ये किती हाडे असतात? बघा, प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 206 हाडे हे मानवी शरीरामध्ये असतात. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 मित्रांनो, भीमा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? भीमा नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे कृष्णा नदीची ती उपनदी आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 मित्रांनो, कोयना धरण कोणत्या नदीवर आहे? कोयना धरण हे कोणत्या नदीवर आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे कोयना धरण हे कोयना नदीवरच आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. असे होते मित्र आपले 40 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.